हॅलो हॅलो, येतोय का आवाज? हॅलो, रेंजमध्ये या. आपला आवाज तुटतोय. हॅलो हॅलो. एक काम करा, नंतर कॉल करा, ठेवतो. काय करावं या नेटवर्कचं? वासंती, ऐकतेस का? बोला बोला, काय म्हणताय? वासंती, आपण 4G मधून 5G झालो तरी देखील नेटवर्कची अडचण काही संपलेली नाही आपली. अहो, नेटवर्कची किंवा मोबाईलच्या क्षमतेमुळे ही अडचण येते. वासंती, तुला सांगतो, आधी आपल्याकडे टेलिफोन कनेक्शन होतं बघ, हं. तेव्हा कधीतरी अडचण यायची. आता तर सतत अडचणच अडचण असते. अहो, मग आपण प्रगती करतोय ना. हो, पुरे झाली आता आपली प्रगती, नाही? हं. वसंता, येऊ का घरात? ये ये मधोबा, ये. खूप दिवसांनी दर्शन. अरे, गावी गेलो होतो. बर. आणि तुला सांगतो, सध्या बसेसमध्ये खूप गर्दी असते. खरंय. त्यामुळे खाजगी गाडी करून गेलो होतो. ते बरं केलं. अरे, रेल्वेमध्ये शिक्कार गर्दी असते बघ. आपण रिझर्वेशन केलं तरी गर्दीचा फटका बसतोच. लोकसंख्या सुद्धा वाढत चालली आहे आणि मग ताण येतो तो रेल्वे व्यवस्थेवर. अधिकच्या गाड्या सोडल्या तर ताण कमी होऊ शकतो वासंती. वसंता, हां. म्हणजे अधिकच्या गाड्या असल्या तरी त्रास होतोच. त्यासाठी नियोजन आपण केलंच पाहिजे. भाऊजी, तुम्ही अगदी करेक्ट बोललात. हा. काय करेक्ट? वहिनी, हं. वसंताचा मूड आज चांगला दिसत नाही. म्हणजे तुम्ही रागावलात का? काय भाऊजी, मी कधीच रागवत नाही हो. हं, अहो, त्यांचा फोन सुरू होता हं. आणि रेंज प्रॉब्लेममुळे त्यांचा संवाद तुटला, म्हणून कदाचित त्यांचा मूड ऑफ असावा. वसंता, मला सांग, मधू 5G नेटवर्क सुरू झालंय हं. तरी देखील आवाज व्यवस्थित येत नव्हता. आता काय करावं? अरे वसंता, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील रे. अरे, नेहमीच असं असतो. हं. मोबाईल दुकानात गेलो तर ते सांगतात तुमचा मोबाईल 5G सपोर्ट करत नाही. हां हां. नवीन मोबाईल घेतला त्यात सुद्धा तीच अडचण. हे बरं आहे का? वसंता, तुला सांगतो, हे तर काहीच नाही आहे. आम्ही आता गाडी करून गावी गेलो बर. तर आपल्याकडचे रस्ते तुला माहितीच आहेत. पण एका गोष्टीचं कौतुक वाटलं. कसलं भाऊजी? वहिनी, हां. रस्त्यात एक अपघात झाला होता. बापरे, बापरे, अपघात? अपघात? तुला काही लागलं नाही ना? नाही नाही, मला काही झालं नाही. मग? अरे थांब, सांगतो सांगतो, सावकाश. अरे, असं काही ऐकलं की काळजी वाटते बघ उगाच. सांग सांग. हां, अहो, काय झालं माहिती आहे का, रस्त्यात अपघात झाला होता. पण तिथं मदत करण्यासाठी काही तरुण मुलं पुढे होती. एक वयस्कर व्यक्ती त्याच्या 2 चाकी गाडीवरून घसरून पडले. त्यांना काहीच आठवत नव्हतं. आणि मग भाऊजी, पुढं काय झालं? लगेच ॲम्ब्युलन्स आली. त्यांना त्यात बसवलं आणि त्यांच्यासोबत काही तरुण मुलं त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेले. आणि 2 मुलांनी त्यांची गाडी लगेच ॲम्ब्युलन्स मागे घेऊन त्यांच्यासोबत ते गेले. पुढे काय झालं? इथपर्यंत भाऊजींना जे दिसलं तेच त्यांनी सांगितलं. नाही नाही नाही, गंमत तर पुढे. हो का? काय काय? आम्ही घरी पोचलो बर. आणि तासाभरानंतर ॲम्ब्युलन्स गल्लीत आली. आमच्या बाजूच्या म्हणजे 3-4 घरं सोडून राहणारे किशोरप्पा त्यातून उतरले. म्हणजे त्यांना बरंच खरचटलं होतं रे. त्यांचा हात मोडला होता. बर. आणि त्यांना मदत करणारे तरुण त्यांच्यासोबत होते. त्यांची दुचाकी गाडी त्यांनी घरी आणून दिली. त्यांच्या परिवाराला त्यांनी सारं व्यवस्थित सांगितलं आणि ते निघून गेले. हे तर एखाद्या चित्रपटासारखं घडलं असं वाटतंय. हो. अरे, त्यांना मदत करणारे तरुण ज्या आस्तेवाईक पद्धतीनं घरी येऊन त्यांना सोडून गेले ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. मधू, ही गोष्ट खरंच वाखाणण्यासारखी, मान्य आहे. आणि खरं बरं का, आजची ही तरुण पिढी पुढाकार घेते ना, हे खरंच अभिमानास्पद वाटतं बरं. वहिनी, अहो, आपण नियमित वृत्तपत्रात वाचतो हो. की आपल्या आजूबाजूला अशी खूप थोर व्यक्ती आहेत जे सतत कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मदत करत असतात. पण त्यांना बळेजाव आवडत नाही. खरंय. मधू, किती स्तुती करशील माझी. हां, तुझी काहीतरी गैरसमज होतोय तुझा. अरे मधू, तुझ्या वहिनीला विचार. तिला नकळत इतकी मदत मी करत असतो ते तिला देखील माहीत नसतं. हो का? बापरे, प्रश्नच नाही. वसंता, कशी मदत करतोस रे? आपलं एक धोरण हां. आहे, इस हात का उस हात को पता नाही चलना चाहिए. सांगा सांगा बरं. काही राज असेच असतात न सांगण्यासारखे. वहिनी, म्हणजे तसा वसंता थोडा लाजाळू आहे. मग. मधू, आजचा सकाळचा गरम गरम चहा मी चुकवला, त्यासोबत बटर टोस्ट. भाऊजी, चहा मीच बनवला आहे. हं. सकाळी नळाला पाणी आलं होतं आणि तेव्हा पाणी भरत असताना यांना चहा गॅसवर ठेवला आहे तेवढं बघा. बस इतकंच सांगितलं. बरोबर. पण चहा नेमका केव्हा उकळून बंद करायचा ही काम तर मीच केलं की नाही? मोठ्या कौशल्याचं काम केलंस मित्र. म्हणजे तुझा सार्थ अभिमान वाटतोय मला. भाऊजी, घ्या मित्राची बाजू घ्या. मधू, चहा प्याल्यावर वासंतीने स्तुती केली, आजचा चहा भन्नाट झालाय. वहिनी, हे खरं आहे का? म्हणजे आओ भाऊजी, हां सकाळी कामं करून खूप दमले होते. हां हां
यांनी चहा रेडी हातात आणून दिला आणि एक चुस्की घेताच थकवा पळाला आणि आपसुकच शब्द आले हो. वासंती काही असो, तू स्तुती केलीस, अजून मला काय हवंय? भाऊजी हे खरंय पण हं. हं. थोडीफार मदत करतात बरं हे कामात मला. मानावं लागेल माझ्या मित्राला. मग बस बस, एवढ्या स्तुतीची सवय नाहीये मला. अरे एवढ्या स्तुतीची सवय नाहीये मला, मी नाममात्र आहे. भाऊजी आता तुमच्या मित्राच्या परीक्षेची वेळ आहे. काय सांगता वहिनी? मग म्हणजे माझ्या प्रिय मित्राच्या परीक्षेची वेळ? हो, हे समजलं नाही मला. याला म्हणतात पायावर धोंडा मारून घेणं. अरे किती कोड्यात बोलतोस मित्रा. भाऊजी यात माझी 4दा PhD झाली बरं. वहिनी आता तुम्ही देखील कोड्यात बोलतायत. म्हणजे अहो या पामराला म्हणजे मला समजेल असं बोला हो. अहो भाऊजी सोपं आहे. यांच्यासोबत लग्नाला 20 वर्ष झालीत, समजलं? अच्छा हे अगदी सोपं होतं पण हं? हा. मधू, काय सोपं होतं? म्हणजे तुमच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत. मधू, मलाच समजलं नाही. हो का, समजलं नाही? नाही तसं नाही, म्हणजे दिवस किती छान होते असं म्हणायचं मला. हा. वहिनी ही गोष्ट खरी आहे. कुठली गोष्ट भाऊजी? वहिनी 2 विरुद्ध टोकाचे लोक यशस्वीपणे लग्न संस्कार नेटाने सांभाळतात. बरोबर. हं. अरे मधू, लग्न करणे म्हणजे काही एरिया गाबाळ्याचं काम नव्हे. हां ते तर खरं आहे. तुला सांगतो मला आठवतंय हां. म्हणजे आमच्या घरात आमच्या लहानपणी माझे आई वडील, आम्ही 4 भावंड, हां. आमच्या 2 आत्या, फुवा, आते भाऊ, आते बहिणी, 3 काका, 2 मामा, आजी आजोबा असा एकत्र परिवार. तरी बरोबर. देखील आमची आई असो वा वडील कधीच मागे हटले नाही. आणि आतापर्यंत आम्ही एकत्र होतो पण नंतरच्या काळात नोकरी निमित्तानं गावाबाहेर पडलो आणि सारं विस्कटलं. अरे मधोबा, सगळीकडे असंच घडलंय. आधी दिवाळी दसरा असो वा खाजी, घराघरात जत्रा भरायची, सगळं कसं गुण्यागोविंदाने एकत्र यायची. आणि मग काय व्हायचं की घरात पाहुणे आले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आनंद व्हायचा. खरंय. आणि आजही होतोय, फक्त काय ना की त्याचं स्वरूप थोडं बदललंय. पण आमच्या आईवडिलांनी कधीच एकमेकांना दुखावलं नाही. खरंय. ही गोष्ट अगदी आमच्या आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा अगदी तंतोतंत अशीच आहे बघ. आमच्याकडे सुद्धा बरं हं. दोघं एकदम टोकाचे, पण त्यांच्यात असलेला स्नेह आजही अगदी तसाच आहे. आता तुझीच बहिणी बघ ना मधोबा, ती माझ्याबरोबर भांडली नाही तर मलाच असं वाटतं की आज माझं काहीतरी चुकलं. भाऊजी माझ्या बाबतीत सुद्धा असंच आहे बरं. वहिनी आमच्याकडे थोडं वेगळं आहे. कसं? म्हणजे जोपर्यंत भांड्यांचा आवाज येत नाही ना तोपर्यंत आमचं समाधान होत नाही. मधू, मी तोच विचार करतोय. हं. नेहमी बँडेजमध्ये तू कसा काय येतोस? कधी हात मोडला तर कधी डोकं तर कधी पाय. काही काय बोलताय भाऊजी तुम्ही अगं पण? माझा मित्र आहे काय मधू, हो की नाही? हा मित्रा संसाराची मजा अशीच निराळी असते. भाऊजी हा. आम्हाला एक मराठीचे प्राध्यापक नेहमीच मस्करीत म्हणायचे बरं का, हा हा हीर रांझा रोमिओ ज्युलियट यांनी जर लग्न केलं असतं तर संसाराचे चटके बघून त्यांनी कान पकडले असते. हा वहिनी त्यांनी खरोखरच असंच केलं असतं. मला सांग मधू, लैला मजनू, हीर रांझा, रोमिओ ज्युलियट अशाच गोष्टी सांगितल्या जातात. पण सुखी संसाराच्या प्रचलित अशा किती गोष्टी आपल्या आजूबाजूला रोज आपल्याला बघायला मिळतात. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आणि बोललात तर खूप कमी बोलतात. हो मला एक अशीच प्रचलित गोष्ट माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच वसंता आणि वासंतीची. भाऊजी तुमचं काहीतरीच. हं? त्यात लाजण्यासारखं काय आहे? जब प्यार किया तो डरना क्या. वा वा. धन्यवाद धन्यवाद मधोबा. भाऊजी तुमचे मित्र वसंता यांना सांभाळणं इतकं सोपं नाहीये बरं. हा मी होती म्हणून नाही नाहीतर काय, हिमालयात आपली एखादी कुटी राहिली असती काय? वसंता इथून तिथून बायकांचा एक टिपिकल डायलॉग असतो, मी होते म्हणून तुमचा संसार टिकला. एवढं मात्र खरं, आपल्याकडे अजून तरी कुणी त्या शब्दाचं पेटंट घेतलेलं नाही, नाहीतर आपल्यासारख्यांची पंचायत झाली असती बघ. आम्ही बायका राबराब राबतो, हे काय कमी नाही म्हटलं. नाही, त्याबद्दल तुम्हा बायकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच, नाहीतर आमच्यासारखे थोर सांभाळणं काही सोपं काम नाही. या गोष्टीला तर मानावं लागेल. अरे ज्या घरात आपण रोज राहतो त्या घरात आपण ठेवलेल्या वस्तू शोधणं म्हणजे अलिबाबाच्या गुहेतून खजिना शोधण्यासारखंच आहे. पण धन्य त्या माय माऊल्या आणि त्यांच्या सहनशक्तीला. अगदी बरोबर. पण भाऊजी सांगू का, संसार हा दोघांचा असतो, मग त्यात प्लस मायनस असतंच हो सुरू. मधू, मायनसच नाही तर प्लस होते हे खरं. वहिनी आमची ही नेहमी मला आवर्जून सांगते, काय? बघा तुमचे मित्र वसंता भाऊजी किती ऐकतात वासंती वहिनींचं.
धन्यवाद धन्यवाद. ही वार्ता तुमच्याकडे देखील पोचली आहे तर. काय भाऊजी तुमचा गैरसमज येतो. हे माझं एकही शब्द ऐकत नाहीत. वासंती वासंती हा माझ्यावर फार मोठा आरोप करतेस बरं का तू. वहिनी, हं? वसंता तुमचा एकही शब्द पडू देत नाही हे खरं आहे. अगदी बरोबर आहे. भाऊजी हं. ते फक्त तसं भासवतात. हं. त्यांना जे करायचं असतं तेच मात्र ते करतात. वासंती वासंती अरे वहिनी, हा गप्पांमध्ये एक विषय राहून गेला. कोणता बरं? ते तुम्ही वसंताच्या परीक्षेबद्दल बोलत होता. हो हो विसरलो आपण खरे तर. मधोबा तू माझा सच्चा मित्र नाहीस हे सिद्ध झाला आता. असं का म्हणतोयस? भाऊजी तुम्ही म्हणतात ना हा. तुमचे मित्र माझं ऐकतात, हो मला मदत करतात, हो मग असं ते सांगतात पण ना. म्हणजे याबद्दल मला त्याचा अगदी सार्थ अभिमान आहे वहिनी. हो ना. अच्छा. मग आता परीक्षेची वेळ आली भाऊजी. काय सांगताय वहिनी? अहो ऐकताय ना. हां आता भाऊजी आणि मला बर. गरमागरम चहा पोहे बनवून आणा. अरे बाप रे. वाह, अब आया हूं पहाड़ के नीचे.